क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सुरगाणा तालुक्यातील बोरगाव घाटमाथा परिसरातील वांजुळपाडा येथील एकनाथ चिंतामण मेघा वय वर्ष 36 यांच्या शेतातील घराला शुक्रवार दिनांक 13 रोजी रात्री 8:30च्या सुमारास आग लागली। यात रोख रक्कम 1.5 लाख रुपये, धान्य, कपडे व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या। यात जवळपास 5 ते 6 लाख रुपयांचं नुकसान झालं। सुदैवाने जीवितहानी टळली आहे। आगीचं कारण अद्यापही समजू शकलं नाही। वांजुळपाडा येथील प्रभावती एकनाथ मेघा वय वर्ष 34 व एकनाथ मेघा वय वर्ष 36 हे डोंगरी देव बघण्यासाठी गावात गेले असताना ही घटना घडली। यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली। गावातील नागरिक प्रकाश जोपळे हे आपल्या शेतीला पाणी भरण्यासाठी जात असताना घराला आग लागली हे बघितले व गावातील नागरिक यांना संपर्क साधला, परंतु आगीने रौद्र रूप धारण केल्यामुळे सर्व घरातील साहित्य जळून खाक झाले। भाऊराव जोपळे, मधुकर जोपळे, रमेश पवार, दिलीप पवार, कांतीलाल पवार यांनी मदतीला येत आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु आगीने रौद्र रूप धारण केल्याने सर्व घर जळून खाक झालं। शनिवारी नागशेवडी येथील तलाठी सचिन निकम व कोतवाल रघुनाथ गांगुर्डे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून वरिष्ठांना अहवाल सादर केलाय। प्रशासनाने कुटुंबाला अर्थसहाय्य करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, बोरगाव, सुरगाणा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।